कोई अरमान रखती हूँ ना कोई फरमान रखती हूँ, ना कोई अरमान रखती हूँ ना कोई फरमान रखती हूँ। तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिल जान से सम्मान करती हूँ। तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिल जान से सम्मान करती हूँ। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणूनच तर आज जगती अमर आहे सावित्री. आज 3 जानेवारी महान माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहेत. परंतु हे काय हो, आज आमच्या या सावित्री आईचं बलिदान आम्हाला व्यर्थ जाताना दिसतोय. ज्या लेकीच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आज सावित्रीबाई लढली, त्याच सावित्री आईच्या लेकीच्या डोळ्यात आज आम्हाला अश्रूच्या धारा वाहताना दिसू लागले आहेत. आज सावित्री आईच्या लेकी सावित्री आईला आवाज देत आहेत की हे आई ऐक, तुझ्यामुळेच आम्ही शिक्षण तर घेत आहोत, परंतु हा समाज अजूनही आमच्यावर अन्याय करतोच आहेत. ऐक हे सावित्री आई, आज आम्हाला पुन्हा तुझी गरज आहे. हे सावित्री आई, तू येऊन सांग नाही या समाजाला की आम्हालाही या जगात जन्म घ्यायचा आहे, आम्हालाही या जगात स्वतंत्रपणे जगायचं आहे. आम्हाला जन्म घेऊ द्या, आम्हाला जन्मू द्या, आम्हाला स्वतंत्रपणे जगू द्या. नमस्कार, मी जागृती राठोड. आज आम्हा मुलींची व्यथा तुमच्यासमोर मांडू इच्छिते आहेत. ऐका हो समाजातील लोकांनो, मी एक मुलगी बोलते. माझे असंख्य असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर मला अजूनही या समाजातून मिळालेले नाही आहेत. आणि म्हणूनच आज मला माझे ते सगळे प्रश्न या समाजांसमोर मांडायचे आहेत की का हा समाज आम्हा मुलींचा एवढा तिरस्कार करतोय. का मुली जन्माला नाही यावी म्हणून देवाला नवस करतोय. जन्माला यायच्या अगोदरच आईच्या पोटातच आम्हा मुलींची हत्या का केली जाते. आम्ही जन्माला आल्यावर का सर्वच जण नाक मुरडतात. आम्हा मुलींवरच का या समाजाने एवढे बंधने लादलेले आहेत. काय गुन्हा आहे बरं आम्हा मुलींचा, काय चूक आहे आम्हा मुलींची, काय गलती झाली आमच्याकडून. का हा समाज आम्हाला घुंगट काढायला लावतो. का आम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकत नाहीत. का आम्हाला स्वातंत्र्य नाहीत. का आमचा कन्यादान केला जातो. का आमच्या भावनांना काहीच मोल दिलं जात नाही. का का आणि का आमचा हा जीवन प्रश्नाचाच एक संचय बनून राहिलेला आहे. आम्ही कितीही ओरडले आणि कितीही ओरडून समाजाकडून आमच्या प्रश्नाचे उत्तर मागितले तरी आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. कधी मिळणार बरं आम्हाला आमच्या या प्रश्नांचं उत्तर. कधी. सतयुगातही आम्ही तिरस्कृतच होतो आणि कलियुगातही आम्ही तिरस्कृतच आहोत. अज्ञान युगातही आम्ही तिरस्कृतच होतो आणि विज्ञान युगातही आम्ही तिरस्कृतच आहोत. तेव्हाही आम्हा मुलींवर अन्याय होतच होता आणि आजही आम्हा मुलींवर अन्याय होतच आहेत. म्हणून एक मुलगी काय म्हणते पहा, मी जन्माला आली म्हणून सर्वांनीच नाक मुरडली. मी जन्माला आली म्हणून सर्वांनीच नाक मुरडली. वंशाला दिवा नाही म्हणून नातेवाईकांनीही हळहळ व्यक्त केली. मी जन्माला आली काय फक्त एवढीच चूक माझी होती. मी जन्माला आली काय फक्त एवढीच चूक माझी होती. अहो सतींनाही टाक मारताना आयुष्यात माझ्या काठीच बेरली होती. माझा हा निरागत चेहरा सर्वांनाच नको होता. माझा हा निरागत चेहरा सर्वांनाच नको होता, जो तो मात्र वंशासाठीच भांडत होता. माझ्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची कुणालाच पर्वा नव्हती. माझ्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची कुणालाच पर्वा नव्हती. भावनाही माझ्या बंदिस्तच, कुणालाच काळजी नव्हती. ऊर भरून येत होता, कंठ दाटून येत होता. ऊर भरून येत होता, कंठ दाटून येत होता. परंतु सांगणार तरी कोणाला ओ, इथे माणूसच माणसाला पोरका होता. ही माझ्या जीवनाची लज्जित कथा.
ही माझ्या जीवनाची लज्जित कथा, हीच माझी युगायुगाची व्यथा. पण काय आहे तो यात माझा गुन्हा? सांगा न, काय आहे त्यात माझा गुन्हा? ऐका हो समाजातील अंध लोकांनो, कुणीतरी माझी आवाज ऐका. मी बोलते. मी कोण? मी आहे कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी सून, कुणाची तरी मावशी, कुणाची तरी पत्नी. पण ही सगळी नाती सांगणार केव्हा? तुम्ही माझा जन्म होऊ द्याल तेव्हाच ना. कारण मी आहे आईच्या पोटातील एक बालक, स्त्रीलिंगी बालक. आणि आज मी सांगणार आहे माझ्या जन्माची कहाणी. या समाजातील एक कटू सत्य. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली, तसतसं नवनवे उपचार साधनं निघालीत. गर्भातील बाळांची स्थिती, गर्भलिंगी बाळाचे परीक्षण सोनोग्राफीच्या माध्यमातून कळू लागली. विज्ञानाचा हा वरदान मानवी समाजाच्या समाधानाचं एक उत्क्रांती होती. पण हे काय हो? मानवाचा हा वरदान आम्हा मुलींसाठी श्रापच बनला. आणि माझ्यासारखी स्त्री तुमच्यात दाखल व्हायच्या अगोदरच गर्भातच मारल्या जाऊ लागल्या. पण का हो? मी मुलगी आहे म्हणून. अहो, पत्नी हवी, बहीण हवी, पण मुलगी नको. का हो, का? तुम्हाला हवा मुलगा, वंशाचा दिवा. पण वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी वातेची भूमिका निभावणारी स्त्रीच नसेल तर तुमचा वंशाचा दिवा काय कामाचा? मुलाचा जन्म झाला की चहूकडे उत्साहाला उधळ येते. नाचत डौलत त्याचं नामकरण केलं जातं. किती हौस, किती मौज होते. पण मुलगी जन्माला आली की सर्वांचे तोंड वाकडे होतात. म्हणूनच तर म्हणण्याची वेळ येते की लई झाल्या लेकी नको म्हणू बापा, लई झाल्या लेकी नको म्हणू बापा. उडून या जाईल तुझ्या जिवाळ्याच्या वफा, उडून या जाईल तुझ्या जिवाळ्याच्या वफा. अहो, कशाला धरता मुलाचा अट्टहास, अहो कशाला धरता मुलाचा अट्टहास. मुलगीच तर आहे हो सोन्याचा घास, मुलगीच तर आहे हो सोन्याचा घास. कशाला हवा वंशाचा दिवा, कशाला हवा वंशाचा दिवा. अहो, भाग्याची पंथी तर आधी जपून ठेवा, भाग्याची पंथी तर आधी जपून ठेवा. एक वेळ वंशाचा दिवा समजलेला मुलगा आईवडिलाची विचारपूसही करत नाही. परंतु बहीण भावंडात दुय्यम वाढवलेली मुलगी तुमची विचारपूस करते, तुमची सेवा करते, तुमच्या जवळ राहते, प्रसंगी धावूनही येते. आणि समाजात श्रावणबाळ आहेतच किती हो. मुली अशाच गर्भात मारल्या मरत राहिल्या तर तुमच्या युवक मुलांसाठी मुलगी शोधायच्या कुठून? अरे, मुलगी नसली तर आई कुठून येणार, बहीण कुठून येणार, काकू कुठून येणार, मावशी कुठून येणार, सून कुठून येणार, पत्नी कुठून येणार हो? मुलगी नसली तर मुलगा कुठून जन्माला येणार हो? तुम्हीच सांगा हो. कौशल्या नसती तर राम कुठून जन्माला आला असता, आणि जिजाऊ नसती तर शिवबा कुठून जन्माला आला असता. आणि आज स्त्री कोणत्या क्षेत्रात मागे आहे हो? कोणत्याच नाही. भारतातर्फे खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये संपूर्ण विश्वात नाविन्यपूर्ण खेळाने वर्चस्व निर्माण करून टेनिसमध्ये भारताचा झेंडा फटकेवर नेणारी पहिली भारतीय मुलगी आहे हैदराबादची सानिया मिर्झा. ही सुद्धा एक स्त्रीच आहेत. एवढेच नव्हे तर अंतराळात जप घेणारी पुण्याची कल्पना चावला ही सुद्धा भारतीय वंशाची एक स्त्रीच आहेत. तरी सुद्धा काही आईवडिलांना मुलगी नकोशी वाटते. अरे पण का हो? ती उपवर झाल्यावर योग्य वर मिळण्याची चिंता असते म्हणून, की हुंड्याची काळजी वाटते म्हणून, का की मग मुलगी परक्याचे धन आहेत म्हणून, की म्हातारपणी आपल्याला आधार देऊ शकणार नाही म्हणून? का हो, का? का आम्हा मुलीला जन्म घेऊ देत नाही का? का तुम्ही आम्हा मुलींना फक्त एक उपयोगाची वस्तू समजता का? कायच्या कुशीत त्या निरपराध जीवाचा कुणी विचार का करत नाही? एक माता होणारी स्त्रीच आपल्या अर्भकाच्या जीवावर जीव उठते म्हणजे एक स्त्रीचा गळा घुटण्याचं पाप करते. कधी त्या नवजात अर्भकाला कचऱ्याच्या कुंडीत टाकते तर कधी नाल्यात फेकून देते. म्हणूनच तर आईच्या पोटातून मुलीचा आवाज येतोय की मा सुनो,
मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम ही तो मेरी ताकत हो, ऐसे हिम्मत न हारो तुम ही तो मेरी ताकत हो, ऐसे हिम्मत न हारो तुम। आने दो मुझे इस दुनिया में, आने दो मुझे इस दुनिया में, तुम्हारा नाम मैं रोशन कर दूंगी। तेरी हर तकलीफ को दूर कर मैं तेरा घर भी खुशियों से भर दूंगी। तेरी हर तकलीफ दूर कर मैं तेरा घर भी खुशियों से भर दूंगी। मैं भी तो तेरा खून ही हूँ, इस बात को तो विचार करो। मैं भी तो तेरा खून ही हूँ, इस बात को तो विचार करो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको इस यूं कोख में न मारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। मुझ पर विश्वास भले न हो, तुम खुद पर तो विश्वास करो। मुझ पर विश्वास भले न हो, तुम खुद पर तो विश्वास करो। मुझे बचाने के खातिर तुम थोड़ा तो प्रयास करो। मुझे बचाने के खातिर तुम थोड़ा तो प्रयास करो। रूखी सूखी खाकर माँ मैं संग तेरे रह जाऊंगी। रूखी सूखी खाकर माँ मैं संग तेरे रह जाऊंगी। बेटी के साथ साथ मैं बेटों का भी फर्ज निभाऊंगी। इन अंधे लोगों के स्वार्थ के खातिर मेरी दुनिया न उजाड़ो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। न होगी जो बेटी तो ये बेटे किस संग ब्याहोगे। न होगी बेटी तो ये बेटे किस संग ब्याहोगे। बहन न होगी तो ये भाई राखी किस संग बंधवाएंगे। नवरात्रि के दिनों में इनको कन्याएं भी न मिल पाएगी। आने वाली दुनिया कैसे अपना अस्तित्व बचाएगी। माँ बतलाओ न ये बातें सबको। माँ बतलाओ न ये बातें सबको, सोच को इनकी सुधारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। आणि आपल्या गर्भातील मुलीचा हा आवाज ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतो आणि ती त्या आवाजाला उत्तर देत म्हणते, सुनो बेटा, तुम क्या करोगे इस दुनिया में आकर। तुम नहीं आओ तो अच्छा है। यह दुनिया बड़ी जालिम है। यहाँ ना कोई अच्छा है और ना ही कोई सच्चा है। तुम्हें पता है बेटा, अगर तुम इस दुनिया में आई ना तो यह अंधा समाज तुम्हारा जीना भी मुश्किल कर देंगे। ना तुम्हें जीने देगा और ना ही तुम्हें चैन से मरने देगा। तुम्हारे जन्म से लेकर मृत्यु तक यह समाज तुम्हें नफरत ही देगा। ना तुम्हें आज़ादी मिलेगी, ना तुम खुल के जी पाओगी। बेटा मेरी बात को समझो ना तुम। इस दुनिया में आने की जिद तो मत करो ना तुम। आईचं हा म्हणणं ऐकून आईच्या गर्भातून पुन्हा आवाज येते, काय म्हणते मुलगी, ऐका। सुनो माँ, तुम क्यों इस समाज की चिंता करती हो। तुम क्यों इस समाज की परवाह करती हो। माँ मैं सबकी नफरत सह जाऊंगी। अगर तुम मेरा साथ दो तो मैं भी पढ़ लिख कर आगे बढ़ जाऊंगी। अगर तुम मेरा साथ दो तो मैं भी पढ़ लिख कर आगे बढ़ जाऊंगी। थोड़ा तो प्रयास करो तुम माँ, थोड़ा तो प्रयास करो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। मैं बोझ नहीं हूँ माँ, मुझको यूं कोख में न मारो तुम। आणि आईचं म्हणणंही साहजिकच आहेत, कारण आज या विज्ञान युगातही मुलींवर एवढा अन्याय होतो आहे की सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. आम्हा मुलींवर होणारा अन्याय मी एका कवितेच्या माध्यमातून आपणासमोर मांडू इच्छिते आहेत. कवितेचं नाव आहे मैं स्त्री हूँ मैं नारी हूँ. मैं स्त्री हूँ, मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाथा हूँ. मैं श्रीमद् भगवत गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखाई है. कभी जुए में हार गए, कभी अग्नि परीक्षा दिलवाई. कभी जुए में हार गए, कभी अग्नि परीक्षा दिलवाई. कलयुग हो या सतयुग हो, इल्जाम मुझी पर आता है. क्यों घनी अंधेरी सड़कों पर मेरा चलने से मन घबराता है. क्यों घनी अंधेरी सड़कों पे मेरा चलने से भी मन घबराता है. मेरी मुट्ठी बंध जाती है, दिल की धड़कन बढ़ जाती है.
हर तरफ पसीना माथे पर, दिल में मेरे घबराहट है। जाने ये किसका साया है, जाने ये किसकी आहट है, जाने ये किसका साया है, जाने यह किसकी आहट है। अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में खींच लिया। एक ने मुंह पर हाथ रखा तो एक ने आंचल खींच लिया। नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला, मर्यादा के आंचल को फिर चार चार सा कर डाला। मारा है मुझको पीटा है, मारा है मुझको पीटा है, बालों से भी मुझे घसीटा है। फिर पर्वतता की उन सारी सीमाओं को तोड़ दिया, उन घनी अंधेरी सड़कों पर फिर मुझे तड़पता छोड़ दिया, उन घनी अंधेरी सड़कों पर फिर मुझे तड़पता छोड़ दिया। सन्नाटों में चीख रही थी, खून से लथपथ हो गई। सन्नाटों में चीख रही थी, खून से लथपथ हो गई। कोई मदद करो, कोई मदद करो, कोई मदद करो। चीख चीख कर चीख भी मुझसे रूठ गई। जब होश में आई तो इस समाज की बातें सुनकर टूट गई। परिवार वालों की बदनामी होगी, सब मुझे यही समझाते हैं। यह नई उम्र के लड़के हैं, थोड़ा तो बहक ही जाते हैं। भूल जाओ जो हुआ, लड़के तो बच ही जाएंगे। तुम लड़की हो, दुनिया वाले तुम पर ही प्रश्न उठाएंगे। क्यों नहीं था कोई साथ में, क्यों निकली अकेली रात में? क्या मेकअप था, क्या गहने थे, क्या छोटे कपड़े पहने थे? इन प्रश्नों की भूल भुलैया में सच्चाई कहीं खो जाती है। अरे भूल जाओ कहने वालों, अरे भूल जाओ कहने वालों, क्या शर्म तुम्हें नहीं आती है? अरे भूल जाओ कहने वालों, क्या शर्म तुम्हें नहीं आती है? और यह आखिरी गलती आपकी भी हो सकती है। कल सड़क पर बेइज्जत बहन या बेटी आपकी भी हो सकती है। कल सड़क पर बेइज्जत बहन या बेटी आपकी भी हो सकती है। और इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है। और ये इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है। जो नारी का अपमान करे वो मर्द नहीं हो सकता है। जो नारी का अपमान करे वो मर्द नहीं हो सकता है। जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, फिर कोई लड़की नहीं मिलेगी खून से लथपथ सड़कों पर। फिर कोई लड़की नहीं मिलेगी खून से लथपथ सड़कों पर। आओ प्रण लो मेरे साथ और यह आह्वान करो, आओ प्रण लो मेरे साथ और यह आह्वान करो। अपनी मर्यादा को समझो और नारी का सम्मान करो, नारी का सम्मान करो, नारी का सम्मान करो. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपू इच्छिते आहेत. बेटी बचाव बेटी पढाव. धन्यवाद.